नाहीतर मीडिया या महत्त्वाच्या बैठकीमध्ये इतकं खुलं तुम्हाला प्रवेश इतर पक्षामध्ये दिला नसता। त्यांना आमचे खाचे दात सारखे आहे आणि दाखवाचे पण दात सारखे आहे। राजकुमारजींनी आताच सांगितलं का बच्चू भाऊ तुम्ही निर्णय घ्या। मला वाटते हा लोकसभेचा निर्णय आपण राजकुमारजीलाच घ्यायला लावू, म्हणजे तो निर्णय अधिक चांगला आणि मजबूत होईल आणि मेळघाट सारखा तिथल्या मेळघाटच्या वाघासारखा होईल। खरं तर आज अधिक आनंदाची गोष्ट अशी आहे, मी पंचायत समितीत शिवसेनेकडून लढून उभा काय सदस्य झालो त्यावेळी शिवाजी बंड सुद्धा माझ्यासोबत सदस्य होते शिवसेनेचे। आणि या जिल्ह्यातली पहिली पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात देणारा तालुका म्हणजे तेव्हा चांदूर बाजार होते आणि शिवाजी बंड माझा साथीदार होता। 20 वर्षाच्या कालखंडात ते आदमुसे झाले आणि आदमुसे होऊन त्यांनी सांगितलं का हे 20 वर्ष वाया गेले बच्चू भाऊ, आता काँग्रेसला सोड चिठ्ठी द्यायची आहे। मागच्या वेळेस ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते, आता ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेसमधून प्रहारमध्ये प्रवेश घेतला म्हणून त्यांचे आभार मानतो। सोबत राऊतजी पण सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत, ते पण इथं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता, आमचे सर्व तालुका प्रमुख, मला असं वाटते का निवडणुका हा एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसतं आणि लोकसभा तर हा देशाला गवसणी घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो। निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला काय, कोणाचं फोटो आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे, पण लोकसभा निवडणुका ह्या आमच्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम टाकणाऱ्या असतं। हे की ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे नाली बांधायची आणि एक रस्ता करायचा एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर इथे देशातल्या अनेक गोष्टीचे धोरण, देश विदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्यात उभा राहील, या देशातला शेतकरी असेल, मजूर असेल, वंचित असेल, पिछला असेल, दलित असेल, जो काम करणारा कष्टकरी असेल, याबाबत आमचा ज्याला आम्ही मत मारतो त्याच्या भूमिका काय आहे, त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये। आम्ही जे गेल्या 20 वर्षापासून बोलतोय का या सगळ्याच्या हिस्सामध्ये आमचा हिस्सा काय शेतकऱ्याचा, आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी किमान या निवडणुकीत चर्चा तर झाली पाहिजे ना। चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सुळेंच्या विरोधात शिवतारे उभे राहील का तिकडे अजितदादांच्या घरचे लोक उभे राहणार, इथे नवनीत जे राहणार का अधिक कोणी राहणार। मला वाटते मीडियानं ह्या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटतं, त्याच्या मनात काय आहे, त्याचे दुःख काय आहे, त्याच्या यातना काय आहे, त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल। त्याच्यासाठी ही मीटिंग आपण बोलावली आहे। आम्हाला या मुद्द्यावर एकत्रित व्हावं लागेल। आम्ही इथं कुठं आम्ही पाहतो जे मुद्दे या निवडणुकीतून हद्दपार झाले, आज अजूनही पाहतोय मेळघाटच्या आमच्या मजुराचे पैसे 3-3 महिने येत नाही। संजय गांधी श्रावणबाळच्या महिन्याला 4था महिना ओलांडावं लागतं आणि मग त्याच्या खात्यात पैसे येतं। ही देशाची अवस्था है। गारंटी तो इसकी होना भाई कि कम से कम हर महीने में 5 तारीख को पगार मिलना चाहिए। याची गॅरंटी पाहिजे मोदीजी। तुम्ही ज्या गॅरंटी देता त्याच्यामध्ये लोक खुश नाही आहे। अजूनही त्या 3-3 महिने जर त्या दिव्यांगाच्या ज्याला पाय नाही, डोळे नाही, हात नाही, त्याचे पगार जर 3 महिन्यानंतर भेटत असेल तर मग आम्ही पाहतोय का हे मुद्दे हद्दपार जर निवडणुकीतून होत असेल तर प्रहारचा कार्यकर्ता ठामपणे उभं राहणं, कोण उमेदवार आणि कोणता पक्ष हा विषय महत्त्वाचा नाही।
जनतेशिवाय कुठलाही पक्ष आणि कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही. हे प्रहारनं पुन्हा एकदा जबरदस्त ताकदीनं येत्या काळात आम्हाला दाखवावं लागेल. जिथं असाल तिथं पेटून उठावं लागणार आहे. आज आम्ही कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव आम्ही पाहतो लयास गेलेले आहे. अजूनही घरकुलाचे प्रश्न तोंड काढून उभे आहे. दर वर्षी जर आपण विचार केला तर घरकुल दुरुस्त नाही, घर चांगलं नाही म्हणून हजारो लोक ते घराच्या भिंती पडून मरतात. तुम्ही 2022 पर्यंत सगळ्यांना घर म्हटलं होतं, त्याची गॅरंटी नाही आहे. ती गॅरंटी कोण देणार आहे? मग हे सगळेच पक्ष जर हे मुद्दे विसरत असेल आणि प्रहार सुद्धा त्याच लाटीत उभी राहत असेल तर प्रहार आणि इतर पक्षामधला फरक दिसणार नाही. मला वाटते आम्ही सगळ्यांनी हा विचार करण्याची वेळ आहे का सामान्य माणसाचा आवाज काय, त्याचा आवाज कोण होईल. एखाद्या पिक्चरमध्ये एखाद्या नेत्याचे अभिनेत्याची एंट्री होतं आणि भयंकर अशा वातावरणात तो जेव्हा आवाज करतोय की मैं लढूंगा इसके लिए, तेव्हा पडद्यावरच्या त्या भूमिकेला सुद्धा थिएटरमध्ये बसणारे लोक टाळ्या वाजवतात. ती भूमिका फार महत्वाची असते. प्रहार सुद्धा याच भूमिकेत लोकांना आवडतं. किती खासदार आहे, किती आमदार आहे, याच्यापेक्षा तुम्ही लढता कसे आणि कोणासाठी लढता हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जी अवस्था आहे, आम्ही असं नाही म्हणत का आमच्यामुळे तुमची सत्ता बनली, पण असं नक्की म्हणतोय का 2 मताने तुमचं सरकार पडू शकेल येत्या काळात, हे विसरू नका. अटल बिहारीचं सरकार एका मतानं पडलं होतं, एका मतानं. भाजपवाले विसरू नका, भुलू नका. तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल, हा नंतरचा भाग आहे, पण अटल बिहारींना विचारा ते एकमत किती महत्वाचं, मोलाचं, किती महत्वाचं ठरलं ते अटल बिहारींना माहीत असेल, कदाचित ते नाही. आणि असं कोणीच कोणाला कमी समजण्याचं काही कारण नाही आहे. आणि आम्ही तर एकटे लढणारे आहोत. तुम्ही तर कळपानं फिरता जंगलात, प्रहार एकटी जंगलात फिरताय. कोण येतं ना ते अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे. आम्हा केले गुंते आहे. जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा जय पराजय नाही, कोणाचे खसके तोडाचे ते ठरवून निघू आम्ही, आणि कसे तोडाचे ते पण ठरवून निघू. मला असं वाटतं का येत्या काळामध्ये लगेच आपण पुन्हा या सगळ्या संदर्भात उभं घेऊन आपली ताकद कशी, आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजूनही अमरावतीच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं नाही. आणि जेव्हा स्पष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल, लोकांच्या मनातला उमेदवार भेटत नसेल, राजकुमार जी आपको घोषणा करना पड़ेगी, हम आपके साथ रहेंगे. अकोला मतदारसंघावर सुद्धा आपण डोळे लावून आहोत. लोकातला उमेदवार दोन्ही पक्षाकडून अजूनही पाहिजे त्या ताकदीनं येत नाहीये. आणि आपली भूमिका लोकांची या लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सुद्धा या राजकारणामध्ये अतिशय हुशारीनं, तेवढ्याच डावपेचनं आपल्याला समोरचे पावलं टाकावं लागेल. असं नाही आहे कोणी ओरडला म्हणून अंगावर जायचं. आता ओरडू दे, जेव्हा दाबायचं तेव्हा दाबून टाकू दिले. आता बोंबलू दे, किती बोंबलाचं आहे तर. आणि म्हणून काही वेळ काळ काही गोष्टी आपोआप येत असतात, त्याचं थोडं वाट पाहावं लागतं. अफजल खान सुद्धा प्रतापगडावर मारला होता. तो भवानीचा मंदिर तोडलं म्हणून छत्रपती खाली गेले नव्हते, त्याला टप्प्यात येऊ द्यावं लागलं. आणि आम्ही टप्प्यात आल्यानंतर आमचा बाण हुकत नाही, चिरफाड केल्याशिवाय आम्ही राहत नाही. तुम्हाला आज माहित नाही वाटन, पण जेव्हा निकाल होईल तेव्हा तुम्ही नक्की सांगा यार बहुत बड़ी गलती कर चुके हम. थोड़ी गलती में सुधारना अगर कर लेते तो मजा आती थी. रिझल्ट आता नाही, निकाल लागल्यानंतर माहित होणार आहे. आणि अगदी व्यवस्थित
काही गोष्टी नाही बोलता केल्या तर फार चांगल्या असतात आणि त्या फार व्यवस्थित एकदम जर डायरेक्ट ब्रेक दाबला तर आपलीच गाडी आपल्या अंगावर पडतं आणि म्हणून आम्ही फार बारकाईनं या सगळ्या राजकीय अवस्थेवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रभर. आमच्या ताकदीनं कोणाचं भलं होऊ शकते, कोणाचं वाईट होऊ शकते आणि कुठं कुठं काय करू शकतो याचा सगळा अंदाजा आपण घेतलेला आहे. आम्ही सांगू का हम कम है लेकिन क्वालिटी वाले है. गुणवत्ता आमच्याजवळ आहे. सध्या हिंदुस्थानात सगळेजवळची गुणवत्ता संपली आहे. तिथं फक्त संख्या आहे, गुणवत्ता शिल्लक राहिली नाही. इथं संख्या कमी आहे, आम्ही 2 आहे, पण 5 वर्षात ना राजकुमार हटले ना बच्चू कडू हटला. जिथं आहे तिथं आम्ही मजबूत आहोत. तुमचे 10-10, 20-20 आमदार होते पण ते कुठे गेले पताच लागले नाही. आमचे 2च आहे पण आम्ही मजबूत आहोत. कारण ईडीची काही भीती नाही आहे. कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर? आणि त्याच्यामुळे आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जाळ्यात न फसणारे लोक आहोत. त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये मला वाटतं आपण मुद्दे घेऊन बाहेर जाऊ. त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल. आमच्या बेरोजगाराचा प्रश्न असणार. पेपर फुटते कसा हो? 10-10 वर्ष मेहनत करायची, महार अभ्यास करायचा आणि परीक्षेला गेला तर पेपर फुटतं. हे मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकीत. हिरवा निळा भगवा यावर मतं मारणारी जमात थोडी आहे प्रहारची. आम्ही तर खरे छत्रपतीचे बाबासाहेब आंबेडकरचे जातीवंत कार्यकर्त्यावर लक्षात घ्या. आम्ही झेंड्याच्या रंगावर नाही तर मुद्द्यावर लोकले पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याची गरज आपल्यावर आलेली आहे. ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार. काल परवा जो पेपर फुटला रे, एका बेरोजगारानं फोन केला म्हणे बच्चू एका परीक्षेसाठी, ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी फोन केला म्हणे बच्चू इतका अभ्यास केला आता अभ्यासच करत नाही, आता मनच लागत नाही. काय एवढा अभ्यास करून जर उद्या पेपर फुटलं तर मग आमच्या अभ्यासाला अर्थ काय? का बरं आम्ही अभ्यास करायचा? एवढ्या भविष्याच्या भावना युवकांमध्ये निर्माण होते. आणि सगळ्या मुद्द्यावर पुन्हा मला वाटतं आपण 1-2 एप्रिलला आपण बसू, आपला मुद्द्याचा सगळा व्यवस्थित अजेंडा तयार करू आणि तो आपण सगळ्यासमोर ठेवू. मला वाटतं आपली तयारी आहे, सगळ्याची तयारी आहे. हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित, कोणतरी असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना खरी मुद्द्याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि आमचा बाप मरतो तिकडे म्हणून आपल्याला हे बोलावं लागेल. नेता मेला तर त्याची फिकर करायची गरज नाही आहे, पण आमचा माय बाप शेतकरी शेतमजूर मरता कामा नये यासाठी जे जे काय करता येईल ते आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे भविष्यात. आणि ते आपण लगेच बैठक घेऊन ते 8 तारखेला विड्रॉल आहे कार्यक्रम माहीत नाही, हां लास्ट डेट आहे 8 तारीख आणि 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे. त्या दिवशी सगळ्यात मोठी सभा आपण अमरावतीत घेऊ आणि आधी तिथे सगळ्या पद्धतीनं ते आखरी आणि शेवटची सभा राहील. त्या सभेच्या अंदाजावरून आपण सगळं आरपार भूमिका जे काही घ्यायची आहे ते सगळी घेऊन मला वाटते आपण समोर गेलो पाहिजे. आपली सगळ्याची तयारी असेल तर 11 तारीख दूर आहे पण दिवस चांगला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती आहे. ते दिवस आपली बांधणी करा. मी जिल्ह्यात येतो, प्रत्येक तालुक्यात येतोय आणि त्या सगळ्या संदर्भात आपण मेळावे प्रत्येक तालुक्यात घेऊ. आपली सगळी बांधणी मला वाटते या 5 जिल्ह्याची आपण, कारण त्या बाकीच्या निवडणुका नंतर आहे, या 5 जिल्ह्याची आपण 11 तारखेपर्यंत पूर्ण 5 जिल्हे फिरून कशा पद्धतीनं समोर जाता येईल लोकभावना
आम्हाला का आहे हे सगळं 11 तारखेला आपण जाहीर करूया. आणि उमेदवार जर व्यवस्थित, मला असं वाटतं का तलवार काढायची वेळ कुठं आहे त्या आपण बरोबर ठरवून मॅनमध्ये ठेवायची कधी काढायची एवढं डोकं राजकुमारजी आपल्याला आहे ना, बरोबर वापरू. आणि जर मला वाटतं व्यवस्थित जर प्लॅनिंग आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित झालं तर या 5 जिल्ह्यापैकी 4 लोकसभेपैकी एक खासदार प्रहारचा नक्की राहील, हे नक्की दाव्यानं सांगतो. कारण तिथं आयात निर्यातच्या धोरणाच्या विरोधात बोलणारा माणूस पाहिजे, लढणारा माणूस पाहिजे. कांद्यावर निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव पडले. बांगलात आपण कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांनी संत्र्यावर आम्ही पाहतोय आयात कर लावून तिथे पावबंदी घातली. अनेक गोष्टी आहे ज्या सरकारनं दिल्या कमी आणि लुटलं जास्त. याचा सगळा हिशोब घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या 5 जिल्ह्याच्या कार्यक्रम तुम्हाला देतो. प्रत्येक तालुक्यात येऊन आपण 11 तारखेपर्यंत हा दौरा पूर्ण करू आणि 11ला आपण मला वाटतं अंतिम घोषणा करून समोरचे पावलं टाकू. या सगळ्याची तयारी आहे. कोणाची नाराजी असेल तर तसं सांगावं. तयारी आहे सगळ्यांची? हात वरते करा. ओके, धन्यवाद. मला वाटते हे निर्णय घेण्याचे मला वाटते अधिकार आपण राजकुमारजीला देऊ. मी घोषणा जाहीर करणार नाही, राजकुमार हा निर्णय जाहीर करेल. आपण सगळे मिळूनच घेऊ पण निर्णय जाहीर करणार ते राजकुमार. आता चेंडू तुमच्या काय म्हणते तुमच्या कोर्टात चेंडू आहे आणि हा निर्णय मला वाटते राजकुमारजीला घेऊन जाऊ देऊ. ते कशा पद्धतीनं निर्णय घेतं. मला राजकुमारजीचं मानावं तेवढं आभार कमीच आहे. बरेचदा असे वार्तालाप आल्या की राजकुमार जा रहे, राजकुमार जा रहे, पण राजकुमार तिथं बोलायचं मैं आ रहा हूँ. ही आमच्या दोघांची ही मैत्री पक्षाला निश्चितच मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. हा पक्ष निवड राजकारणासाठी नाही तर सामान्यांचा आवाज शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या पक्षाचा आवाज त्या पद्धतीनं राहिल्याशिवाय राहणार नाही. आमची अंतिम आणि शेवटची, पहिली आणि शेवटची लढाई फक्त गोरगरीब जनता जे काही असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल, यासाठीच आमची ही लढाई राहणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. मला वाटतं त्यासाठी आमचे पावलं मजबूतीनं आपण टाकूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित, मला वाटते फार चांगले दिवस प्रहारचे येत्या काळात येणार आहे. कारण कुछ गलतियाँ कुछ लोग कर रहे हैं, व्यवस्थित काही चुका करत आहे, आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत आणि मला वाटते त्या चुकीचा फायदा निश्चितच प्रहारले झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला आश्वासित करतो. आणि 4 जूनला जो काही निकाल लागेल त्याच्यात प्रहारचा खासदार नक्की असेल असं आपल्याला सांगतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.